तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या स्पर्धेला. दोन स्पर्धकांचा परफॉर्मन्स आपण कालच्या भागात पाहिलाय. आज आपण भेटणार आहोत आणखीन दोन स्पर्धकांना. मंडळी खरं तर मी पेशानं डॉक्टर आहे आणि मी जरी प्रॅक्टिस कमी केलेली असली तरी सुद्धा आता इथं जे डॉक्टर येणार आहेत ते माझ्यापेक्षा हुशार आहेत. आता आपण जाणार आहोत एका दवाखान्यामध्ये आणि भेटणार आहोत एका डॉक्टर साहेबांना आणि त्यांच्या कंपाऊंडरला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुण्याहून अर्णव कालकुंद्री आणि रायगडचा साईराज सांगळे. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी डॉक्टर साबळे. हो, मीच डॉक्टर साबळे. पण कसं आहे, मी प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे. हो, अँकरिंग करणार नाही. सॉरी, तुम्ही सगळे येऊन बसलायत खरं, पण माझ्या कंपाऊंडर कडे नंबर लावलाय ना. मी आत्ताच बोलवतो त्याला. ए कृष्णा, डान्सच कराल का? आज किती पेशंट आलेले आहेत? सर, पेशंट एकच आहेत, बाकी ऑपरेशन आहेत. ओ, आता पहिला पेशंट कोण आहे? पाठवा त्याला आत. आता पहिला पेशंट कोण आहे? या या या. अरे बापरे. एवढी गर्दी? सर, एवढी गर्दी नाही, ते एकटेच आहे. या या या. हा, या या या. बसा ना, बसा ना, बसा बसा. हा, बसा. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे असं विचारलंय. मी खाऊन आलोय. सर, एक स्पीकर गेलाय त्यांचा. इकडचा स्पीकर गेलाय म्हणजे मला तिकडे जावं लागेल. तू तिकडे जा. काय होतंय? अहो डॉक्टर, मला लांबच दिसत नाही हो. हो, अच्छा. एक काम करा, आपण तुमची एक छोटीशी टेस्ट घेऊयात. समोर जो तक्ता दिसतोय, हा, त्याला वाचा, नीट वाचा. डॉक्टर दिसत नाही हो. खरं खरं बोला, दिसतोय तुम्हाला? डाऊन नाही दिसत, खरं सांगतोय मी. सांगा, ताजमहाल कुठे आहे? दिल्लीत. वारे वा, दिल्लीतला दिसतात तुम्हाला? जबाब नाही दिसत. सांगा, अजून काही प्रॉब्लेम आहे? माझ्या पोटात खूप दुखतंय हो. कंपाऊंडर क्रिश. येस डॉक्टर साबळे. ती एक्सरे मशीन आला. ओके सर, मी पण मदत करतोय. त्यासाठी हा, बस बस बस. आता आपण हा काढा 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 काढा. हे काय? ह्यांच्या पोटात तर उंदीर आहे. आता हा एवढा मोठा डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढावा लागेल. बापरे. पण तो उंदीर आतमध्ये गेला कसा? हा, तेच म्हणणार. सर, या बिळातून गेला असेल. झोपताना तुम्ही तुमचं तोंड उघडं ठेवतात का? ओ, झोपताना मी करून झोपतो. अरे बापरे, शट. आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला. कंपाऊंडर क्रिश. येस डॉक्टर साबळे. काय करायचं, कसं काढायचं? सर, आपण यांच्या तोंडात साप सोडूया. साप? नाही नाही, साप नको, साप नको. साप तुम्ही गिळा तो उंदराला गिळेल. कंपाऊंडर क्रिश. येस डॉक्टर साबळे. जरा आपलं स्पेशल गोष्ट आहे ना. ओके सर. आता तुम्ही आ करा. हा, चीज खायला उंदीर नक्कीच बाहेर आहेत. बरं का? पण हे करून किती वेळ राहायचं आपण? दोस्तोपर्यंत उंदीर बाहेर येत नाही. मी काय म्हणतो, आपण आहे ना उंदीर मारायचं औषध पाजूया. Yes, yes. अहो, ते औषध खाऊन मी मेलो तर? ओ, हे पण आहे. प्रॉब्लेम आहे. मग आता काय करायचं? हे खातात म्हटल्यावर आतमध्ये उंदराचं भागलंय ना.
एक छोटीशी ट्रीटमेंट करावी लागेल. तुम्ही डोळे बंद करून बसा. हा. कंपाऊंडर चालू करा काम. 1 2 3. सोयी तुमचा तोंड शिवायचा आता. पोत्याचा तोंड शिवला ना की अजून आत नाही जाणार. मला नको तुमची ट्रीटमेंट. मी चाललो आता घरी. त्यांना थांबवा. काय थांबवा, मी चाललो आता, पळतो मी. कंपाऊंडर क्रिश. येस डॉक्टर साबळे. ती एक्सरे मशीन जरा बाजूला ठेवा. त्याच्यात एवढा मूळ कुडकुडकुडकुडकुडचा आवाज येतोय. एक्सेल मशीन मध्ये उंदीर आहे. अच्छा, म्हणजे उंदीर ह्या एक्सरे मशीन मध्ये होता, त्या डबल एक्सेल मशीन मध्ये नाही. तुम्ही भूत पाहिला की काय? म्हणजे तुम्ही मला फसवलं. अरे डॉक्टर आहात की कोण आहात? आता बघतो मी. अरे बाहेर काढा मला. आम्ही नाही काढू शकत. तुम्ही तिथे अडकून बसा. आम्ही तर चाललो. अरे डॉक्टर. एकदा जोरदार टाळ्या. वा वा. अर्णव आणि साईराज, किती भारी केलं तुम्ही. काय नाव काय डॉक्टरांचं? डॉक्टर निलेश साबळे. कोणाला तुम्ही माझं नाव वापरलं? कोणाला विचारून नाव वापरलं आमचं? ते स्क्रिप्ट मध्ये नेलेलं. अरे स्क्रिप्ट लिहिणाऱ्याचे मार्क कापायला पाहिजे असं म्हणायचं का? हो. नाही, पण डॉक्टर साबळे चांगले केले, मला आवडले. आणि हे कंपाऊंडरचं तर किती पाठांतर होतं आज, खतरनाक. काहीच विसरलं नाही कंपाऊंडर. मागच्या वेळेला तू दया केला, दया. हो. कुछ तो गडबड है, तुमची जोडी भारी होती. मग शाळेत काय झालं मग? शाळेत टीचर बोलत होते, शाळेत खूप मस्त केलं. आणि शाळेत माझे फ्रेंड पण फोटो काढायला बघत होते. होय. बापरे. फ्रेंडनी पण फोटो काढला तुझ्या बरोबर. आणि तुला दया म्हणतात आता शाळेत? एक मुलगी आहे ना, ती फक्त दयाच बोलत राहतात. एक मुलगी आहे ना, ती फक्त दयाच बोलत राहते. कोण मुलगी, कोण नाव काय तिचा? ईशानवी. हा, ईशानवी. ईशानवी. बापरे, एवढा अवघड नाव 5 वर्षाचं पोरग उच्चारते, ईशानवी. मस्त केलं, भारी केलं. आता तुम्ही पुढच्या ऍक्टची तयारी करा. तोपर्यंत तुम्हाला ऑल दी बेस्ट. आणि जोरदार टाळ्या आपल्या पिंकीसाठी. आजोबांनी पण छान केलं, मस्त केलं. जोरदार टाळ्या.